हॅलो, आता आपण बघूया तुला जपणार आहे या मालिकेचा एपिसोड रिव्ह्यू. आजच्या भागात आपल्याला असं बघायला भेटते की मीरा ती भरलेली ओटी ठेवायला जात असते. तेवढ्या ती रूमकडनं जात असते तेव्हा अथर्व हा व्हिडिओ कॉलवर फोन घेऊन असा उभा असतो आणि त्याचं पाठमोरी असतो. तेव्हा तो एकदम वेगळा मायावी राक्षसच्या सूरमध्ये बोलत असतो की हसत असतो आणि बोलत असतो की मीच तो मायावी राक्षस, मीच तो मायावी राक्षस असं. तेवढ्यात अथर्व गोल फिरतो आणि त्याच्या डोळ्या पूर्ण पांढरे असतात, कापसाच्या पट्ट्या ठेवलेल्यासारखे पूर्ण पांढरे डोळे बघून मीरा थोडी घाबरतच असते की तिला असं वाटतं की हा तो दुसरावाला अथर्व एक. तेव्हा अथर्व पटकन डोळ्यावरच्या पट्ट्या काढतो आणि बोलतो की बघितलंस ना बबुडी. तेव्हा तो वेदाशी फोनवर बोलत असतो की हे बघ, अशी ॲक्टिंग करायची की सगळ्यांना कन्व्हिन्सिंग वाटलं पाहिजे. तेव्हा अथर्व वेदाला बोलतो की तुला बोलवत आहेत का मागून, बरं बरं जा जा. तेव्हा तो तिला फ्लाइंग किस देतो आणि बोलतो की बाय, आणि बोलतो की एक मिनिट आईला पण बाय कर. तेव्हा मीरा येते आणि मीरा पण बोलते की बाय वेदा. तेव्हा फोन ठेवल्यावर अथर्व मीराला बोलतो की सकाळी तुझं आणि वेदाचं बोलणं झालं, माझं झालंच नव्हतं. सो तिला व्हिडिओ कॉल केला होता आणि समर कॅम्पमध्ये ते एक नाटक करतायत, त्यात वेदाला राक्षसचा रोल दिला आहे. तेव्हा अथर्व बोलतो कमाल आहे, परीला राक्षसाचा रोल करायला लावते. एनिवे मी तिला टिप्स देत होतो की कसं करायचं ते. तेव्हा अथर्व मीराकडे बघून बोलतो की हातात काय. तेव्हा मीरा बोलते की सगळ्यांच्या स्वास्थ्यासाठी देवी आईची ओटी भरली होती तेच आहे. तेव्हा अथर्व बोलतो की ठीक आहे, मी पुण्याला चाललो आहे, काही मीटिंग आहे माझी, तर मला थोडा उशीर होईल संध्याकाळी, थांबत बसू नकोस, वेळेवर जेव आणि झोपायला जा, आणि काही वाटलं तर मला कॉल कर. तेव्हा अथर्व बोलतो की येतो. तेव्हा मीरा बोलते हो. अथर्व गेल्यावर मीरा बोलते की आज वेदाचे बाबा दिवसभर घरी नसतील, म्हणजे तो मायावी अथर्व समोर येईलच आणि आजच मी त्याला संपवून टाकेल. इकडे मंजिरी नर्मदाकडे येते आणि बोलते की काय गं, आजकाल तुझी कामं खूप हळूहळू चालली, सासू आणि सुना मिळून काही प्लॅन तर नाही करते ना. तेव्हा नर्मदा बोलते की हे तू का विचारतेस, तू काही प्लॅन करते तेव्हा आम्ही येतो तुला विचारायला. तेव्हा मंजिरी बोलते बापरे, म्हणजे माझ्याकडून काहीतरी शिकलं आहे असं म्हणायचं. तेव्हा मंजिरीचं लक्ष जातं, मीरा येत असते तिकडनं, मीराच्या हातात ओटी असते. तेव्हा मीरा सरळ निघून जायला लागते. तेव्हा मंजिरी बोलते की मीरा थांब, कुठे चालली आहेस आणि पदरात काय. तेवढ्यात मीरा थोडी घाबरते, अंबिकाही तिथे येते. तेव्हा मंजिरी सरळ पुढे येते आणि बोलते की नाही, पदरात काहीतरी लपवतेस म्हणून विचारलं. तेव्हा मंजिरी बोलते काय बघू, थांब बघतेस. तेव्हा अंबिका मनात बोलते की मंजिरीने ओटी बघितली तर सगळंच संपेल. मंजिरी ओटी बघायला जाते, ती हात लावणार. तेवढ्यात अंबिका पटकन चुटकीने जादू करते आणि नर्मदाचा मूड चेंज करते. नर्मदाच्या याच्यामध्ये बिहेवमध्ये अचानक चेंज होतो. नर्मदा उठते, पदर खोचते आणि मंजिरीचा हात पकडते आणि बोलते की मंजिरी काय समजते स्वतःला. तेव्हा मंजिरीला ती धरते आणि सोप्यावर पाडते आणि पॅक धरते आणि बोलते की एकदम नालायक बाई आहेस तू, मला जाब विचारतेस, तू कोण विचारणारी. तेवढ्यात अंबिका मीराला खुणवते. मीरा पटकन पळते आणि अंबिकाही तिथून गायब होते. मंजिरी नर्मदाकडून सोडवण्याचा प्रयत्न करत असते. मीरा पटकन इकडे तिच्या घराच्या पाठीमागे येते. मंजिरी पळण्याचा प्रयत्न करते तेव्हा नर्मदा पुन्हा तिला पकडते. तेव्हा मंजिरी बोलते की सोड सोड नर्मदा. तेव्हा नर्मदा बोलते की सोडणार नाही मी तुला, आता तावडीत आली माझ्या, मी तुला सोडणार नाही. तेवढ्यात मंजिरी तिच्या गळ्यातल्या त्या कालमुख मणीला हात लावते आणि तो चमकायला लागतो. इकडे अंबिका वाट बघत असते मीराची. तेवढ्यात मीरा येते. तेव्हा अंबिका बोलते की मीरा लवकर ये, मंजिरीने तुला पाहिलं आहे आणि तिला तुझ्यावर संशय आला आहे, ती कधी येईल आणि ती काहीही करू शकते अगं. इकडे मीरा बोलते की हो ताई. मीरा पटकन खाली बसते, ती ओटी घेते, ती जमिनीवर ठेवते आणि विधीला सुरुवात करते. इकडे नर्मदा आणि मंजिरीची झटापट चालू असते. मंजिरी पटकन नर्मदाला तिच्या कालमुख मणीद्वारे बाहेर नर्मदाला फेकली जाते. नर्मदा सोप्यावर पडते आणि बेशुद्ध होते. तेव्हा मंजिरी पटकन पळते आणि बाहेर येऊन बोलते की कुठे दोघी गेल्या ह्या दोघी. मीराच्या हातात काहीतरी होतं, मीरा नक्की काहीतरी करणार आहे. तेव्हा मंजिरी पुढे पाऊल टाकणार. तेवढ्यात ती स्वतःशी बोलते की नाही मंजिरी, त्यांना शोधण्यात वेळ घालवण्यापेक्षा तुझे शस्त्र वापर. तेव्हा मंजिरी बोलते की काल काया. इकडे मीरा विधी बोलायला सुरुवात करते, ती मंत्र जप करत असते. तेवढ्यात ढगांचा गडगडाट व्हायला लागतो. मंजिरी बोलते की हा ढगांचा गडगडाट कसला आहे, मीराने तर काही केलं नसेल ना. तेव्हा मंजिरी काल कायाकडे येते, तो नेहमीच्या जागेवर बसलेला असतो. तेव्हा मंजिरी बोलते की काल काया, तुझं काम करण्याची वेळ आली. तेव्हा
काला काय बोलतो की सांग मी तयार आहे. तेव्हा मंजिरी बोलते की आत्ताच्या आत्ता अथर्वच्या खोलीत जा. घरातलं कोणी विचारलं तर की सांग की मीटिंग संपली म्हणून परत यावं लागलं. रूममध्ये जाऊन मीराला फोन कर आणि तिला तातडीने बोलवून घे आणि ती आल्यानंतर तिला विचार की कुठे गेली होती, नक्की काय झालं होतं. तिला सगळं सविस्तर विचार आणि मला येऊन सांग. तेव्हा काल काय जायला लागणार तेवढ्यात मंजिरी बोलते की थांब. ती पटकन तिच्या कालमुख मणीला हात लावते, काही मंत्र बोलते आणि पटकन तिच्या हातात मोबाईल येतो आणि तेव्हा ती बोलते की हे घे आणि याचा वापर कर. तेव्हा काल काय बोलतो की तू काळजी करू नकोस, मी सगळं व्यवस्थित करेन. काल काय जातो. तेव्हा मंजिरी घाबरलेली असते आणि बोलते की मीराने कसला विधी आरंभ केला नसेल ना. इकडे मीराचा विधी सुरू असतो. तेव्हा मीराचा विधी कंप्लीट होतो. तेव्हा तिथे तिचं हत्यार येतं. ते हत्यार बघून मीरा खुश होते. अंबिकाही ती हत्यार बघते. तोपर्यंत मंजिरी जिथे येत असते. मंजिरी त्या दोघींना शोधत शोधत आलेली असते. तेव्हा तेव्हा मीरा आणि अंबिका ते हत्यार बघतात. तेव्हा अंबिका बोलते की मीरा हे तेच हत्यार आहे जे त्या मायावी अथर्वला संपवू शकतं. तेव्हा अंबिका बोलते की मीरा घे. मीरा ते शस्त्र हातात उचलते आणि त्या शस्त्राकडे बघते. तेवढ्यात मंजिरी तिथे येऊन पोचते. पण मंजिरीला मीरा आणि अंबिका दिसत नसतात, फक्त तो प्रकाश दिसत असतो. तेव्हा मंजिरी बोलते की हा प्रकाश कसला आहे. तेव्हा मंजिरी पुढे पाऊल टाकणार तेवढ्यात तो प्रकाश गायब होतो. तेव्हा मंजिरी बोलते की प्रकाश नाहीसा कसा झाला. तेव्हा मंजिरी बोलते की काय चाललं आहे मला काहीच कळत नाही. तेवढ्यात ती बोलते की मार्जरी आणि पटकन मार्जरीकडे जाते. तेवढ्यात तो कालकाया आतमध्ये येतो, मोबाईल खिशात ठेवतो आणि चष्मा लावतो आणि इकडे नर्मदा बेशुद्ध पडलेली असते. दामोदर तिला उठवत असतो. तेवढ्यात अनन्या पटकन ज्यूस आणते आणि बोलते की आत्या पी. तेव्हा कालकाया अनन्याकडेच बघत असतो. तेव्हा अनन्या नर्मदाला विचारत असते की आत्ता तू बाहेर गेली होती का, उन्हामुळे तुला चक्कर आली का. माझ्या मैत्रिणीला असंच झालं होतं म्हणून मी विचारलं. तेव्हा नर्मदा बोलते की मी सांगितलं ना मला काहीच आठवत नाही. तेव्हा अनन्या बोलते की ओके ओके तू पी. तेवढं तिचं लक्ष कालकायाकडे जातं. तेव्हा कालकाया पुढे येतो. तेव्हा अनन्या बोलते की दादा तू इथे कसं काय, तुला पुण्याला जायचं होतं ना. तेव्हा कालकाया बोलतो की ती क्लायंटची फ्लाईट मिस झाली, सो ऑनलाईन मीटिंग ठेवली. सो मी म्हटलं की ऑनलाईनच करायची तर घरूनच करतो. तेवढ्यात तो बोलतो की आत्याला काय झालं ही अशी का बसली. तेव्हा दामोदर बोलतो की अरे तिला चक्कर आली पण तिला आठवतच नाही की चक्कर का आली. तेव्हा अथर्व बोलतो की अनन्या तू डॉक्टरांना कॉल कर. तेव्हा नर्मदा बोलते की नाही नाही डॉक्टर नको, मी बरी आहे आता. तेव्हा अथर्व बोलतो म्हणजे कालकाया बोलतो की ठीक आहे काळजी घे. तेव्हा कालकाया बोलतो की अनन्या मीरा कुठे. तेव्हा अनन्या बोलते की ती रूममध्येच असेल तिच्या. तेव्हा कालकाया बोलतो की ठीक आहे माझी मीटिंग आहे, मी आलोच. इकडे कालकाया त्याच्या खोलीत जायला निघतो. इकडे मंजिरी मार्जरीला सांगत असते की प्रचंड गडगडाट झाला आणि पायरीवर प्रकाश लुप्त झाला. तेव्हा मार्जरी बोलते की हे कसं शक्य आहे, मला इथे चावल कशी लागली नाही. तेव्हा मंजिरी बोलते की मला असं वाटतं मीरानेच नक्की काहीतरी केलं आहे. तेव्हा मार्जरी बोलते की मीरा मनुष्य आहे, ती एकटी हे काही करू शकत नाही. तेव्हा मंजिरी बोलते मग त्या महागौरीने तिला साथ दिली असणार. तेव्हा मार्जरी बोलते की कालकाया कुठे आहे. तेव्हा मंजिरी बोलते की हे सगळं घडत असताना मी त्याला मीराच्या रूममध्ये पाठवलं आहे, म्हणजे त्याच्यामार्फत नक्की काय घडतं आहे हे आपल्याला माहिती मिळू शकेल. तेव्हा मार्जरी बोलते नाही मंजिरी नक्कीच काहीतरी वेगळं घडतं आहे, आपण जे ठरवलं नाही त्यापेक्षा वेगळंच काहीतरी घडू शकतं. आई कालकायाला मंजिरीसमोर जाऊ देऊ नको, कालकायाला मीरासमोर जाऊ देऊ नको. तात्काळ जा त्याला थांबव, त्याला पुन्हा त्याच्या जागेवर पाठवून दे. तेव्हा मार्जरी बोलते की मंजिरी विचार करत बसू नकोस, लवकर जा लवकर जा. तेव्हा मंजिरी बोलते की हो जाते. इकडे मीरा आणि अंबिका खोली देत असतात. तेव्हा मीरा अंबिकाला सांगत असते की ताई आज आपल्याला सगळे मार्ग जुळून आले आहेत सगळे मार्ग आणि आपल्याला आजी भेटली आणि आजीनेच आपल्याला हा मार्ग दाखवला. तेव्हा मीरा बोलते की म्हणूनच हा दैवी खंजीर आपल्या हातात आहे. वेदाचे बाबा पुण्याला गेले, ते घरी नाही आहे, याचाच अर्थ तो राक्षसी अथर्व नक्कीच घरात येण्याचा प्रयत्न करेल. आज त्या मायावी राक्षसाचा अंत नक्कीच होणार. तेव्हा अंबिकाही बोलते की हो मीरा मलाही असंच वाटते की सगळे योग जुळून आलेत. तेव्हा अंबिका बोलते की मीरा पण तुझ्या लक्षात आहे ना हे काम अधीरपणे करायचं नाही आहे, घाईघाईत करायचं नाही आहे. तेव्हा मीरा बोलते की ताई मी संयमानेच करेल सगळं. तेव्हा अंबिका बोलते की आज मंजिरीचा हा डाव संपणार. इकडे कालकाया त्याच्या खोलीत असतो. तो आरशासमोर उभं राहून डोळ्यामध्ये काहीतरी बघत असतो. तेवढ्यात मीरा गुपचूप येते, दरवाजा बंद करते आणि पुढे येते. तेवढ्यात तिला आरशासमोर अथर्व दिसतो.
म्हणजे कालकाया दिसतो. कालकायालाही मीरा दिसते. तेव्हा मीरा मनात बोलते की मला वाटलंच होतं की हा मायावी अथर्व इथेच असणार. तिने तो खंजीर तिच्या साडीच्या पदरामध्ये लपवलेला असतो. तेव्हा कालकाया बोलतो की कुठे गेली होतीस मीरा? तुला कॉल्स येत होते, फोन ठेवत जा सोबत. तेव्हा मीरा बोलते की तुम्ही पुण्याला जाणार होते ना, मग इथे कसे? तेव्हा तो बोलतो की हो, ते एका क्लायंटची फ्लाईट मिस झाली, सो घरीच मीटिंग करायची असं ठरवलं. तेव्हा तो लगेच लॅपटॉप ओपन करतो, पण मीराशी नजरेनजर मिळवत नाही. तेव्हा मीरा मनात बोलते की हा साफ खोटं बोलतो आहे. अगदी वेदाच्या बाबांसारखं असल्यासारखं नाटक करतो आहे. एखादा माणूस एवढा हुबेहूब कसा असू शकतो? तेव्हा तो बोलतो की मीरा ऐक ना, मला भूक लागली आहे, काहीतरी आणतेस का? तेव्हा तो डोळेसारखे चोळत असतो आणि बोलतो की आणि ऐक ना, माझ्या डोळ्यात काहीतरी गेलं आहे, जरा बघतेस का? तेव्हा मीरा मनात बोलत असते की मीरा आता घाबरू नको. हा वेदाच्या बाबांसारखा दिसणारा तो राक्षस आहे. आत्ता वेळ आहे त्याला संपवून टाकण्याची. मीरा विचारांमध्ये असते. तेवढ्यात तो बोलतो की मीरा बघतेस ना? तेव्हा मीरा बोलते की हो. तेव्हा तो जवळ येतो. मीरा त्याच्या डोळ्यात बघत असते. हाताने त्याचे डोळे असे मोठे करून त्या फुंकर घालत असते. तिच्या एका हातात खंजीर असतो. तेव्हा मीराला ते रात्रीचं स्वप्न आठवतं, त्याचे डोळे पांढरे असणारं. तेव्हा मीरा पटकन बाजूला होते. तेव्हा मीरा मनात बोलते की तुला भीती का वाटते? नाही मीरा, तुला असं घाबरून चालणार नाही. याच्याकडे कितीही मायावी शक्ती असल्या तरी तुझ्याकडे तुझ्या देवी आईचा आशीर्वाद आहे आणि तिने दिलेला हा दैवी खंजीरसुद्धा आहे. तेवढ्यात तो बोलतो की बरं वाटतंय आता, कचरा गेलेला वाटतं. मीरा घाबरलेलीच असते. तेव्हा तो बोलतो की आज वेदाला कॉल केला होता मी, तिला मिस करत होतो आणि मनात तुझाही विचार आला. सो साहजिक की मनात तुझाही विचार आला आणि मग तुला मिस करतो म्हणून सरळ घरी निघून आलो मी. तो मीराचा हातात धरतो. तेव्हा मीरा मनात बोलते की तुझ्या ह्या विचारांना मी भुलणार नाही आहे. खरं तर हाच खरा अथर्व असतो. तेव्हा मीरा बोलते की तू आता शेवटचे श्वास मोजायला सुरुवात कर. तेव्हा तो मीराला जवळ घेतो आणि बोलतो की मला माहिती मीरा, आपल्यामध्ये गैरसमज होत आहेत, पण यापूर्वी मला कधी असं जाणवलं नाही. तेव्हा तो मीराला बोलतो की तुझ्या स्पर्शात मला परकेपणा जाणवतो आहे. कदाचित तुझ्या मनात नसेल, पण आय कॅन फील दॅट. तेव्हा तो बोलतो की एनिवे, माझ्याकडनं तुला परकेपणा कधीच जाणवणार नाही. मी असं कधीच होऊ देणार नाही. तेव्हा तो मीराला मिठीत घेतो. मीराही त्याला घाबरत घाबरत मिठी मारते. तिच्या हातात खंजीर असतो आणि तेवढ्यात मंजिरी जोरात दरवाजा ओपन करते. मंजिरी दरवाजा ओपन करणार तेवढ्यात तो कालकाय तिच्यासमोर असतो. याचा अर्थ खरा अथर्व हा मीरासोबत असतो आणि मायावी अथर्व हा मंजिरीसोबत असतो आणि इथेच आजचा एपिसोड संपतो.